कल्याण डोंबिवलीमध्ये 65 इमारतीवर कारवाई प्रकरणी आरोप प्रत्यारोपचा फेरा सुरू आहे। असाच एक आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उपशहर प्रमुखावरती केला आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी विकासक आणि त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सुजित नलावडे आहेत। नलावडेजी, तुमच्यावरती आरोप लावण्यात ज्या पद्धतीने की या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही म्होरके आहात, तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळ्या गोष्टी घडल्या आहेत, तुम्ही या ठिकाणी येऊन खुलेआम फिरत आहात, मात्र तुमच्यावरती पोलिसांकडून कारवाई केली जात नाही, अशा प्रकारचे आरोप लावण्यात आलेत। किती याच्यात तथ्य आहे? नाही बघा की काल दीपेश म्हात्रे यांनी जी कॉन्फरन्स घेतली की एक उबाटा गटाचे ते पदाधिकारी आहेत आणि एक बेजबाबदार व्यक्ती असून त्यांनी एक बेजबाबदार वक्तव्य केलेलं आहे। मला दीपेश म्हात्रेंची लाज वाटते की बुद्धीचा काही भाग त्यांच्याकडे नसेल किंवा त्यांनी काल जे आपल्या अकलेचे तारे तोडायचा प्रयत्न केला तर त्यांना मला त्यांचं खरं म्हणजे खूप केविलवाणी दया येते की 65 बिल्डिंगमध्ये जे लोकांच्या 3,500 लोकांच्या घराचा प्रश्न असताना ह्याला कुठेतरी राजकीय रंग देऊन कुणाला तरी खोट्या केसमध्ये अडकवण्याचा त्यांचा हा प्रयत्न चालू आहे। मुळातच मी तुम्हाला सांगितलं की ह्या केसशी माझा काडी मात्र संबंध नाही। ही जेव्हा घटना घडली, या केसमध्ये जे तपास अधिकारी होते हे एक ACP लेवलचे ठाण्याचे कार्यक्षम अधिकारी होते आणि ह्याच्यामध्ये खूप चांगल्या तरी तपास झाल्यानंतरही खरं तर मला असं वाटतं की दीपेश म्हात्रे पोलिसांच्या तपासावरती एक प्रकारे प्रश्नचिन्ह उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा पोलिसांवरती कुठेतरी खोटा दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे। ह्या 65 बिल्डिंगमध्ये जे पेपर जोडले गेलेले आहेत, KDMCचे जे फॉर्ज पेपर आहेत, मुळात ह्याच्यामध्ये रेरा हा खोटाच नाही आहे। त्यांनी काल एक बेताल वक्तव्य केलं की रेराचा कुठला अधिकारी गेला आणि KDMCच्या कुठल्या अधिकाऱ्याने स्टॅम्प दिला आणि ते पेपर दिले, असं काही झालेलं नाही आहे। रेराला पूर्वी सगळे डॉक्युमेंट हे मेल थ्रू किंवा स्कॅनिंग करून अपलोड व्हायचे आणि त्या पेपरची जाच पडताळणी करून रेरा सर्टिफिकेट द्यायची। त्याच्यामुळे हे 65 बिल्डिंगचे रेराचे जे सर्टिफिकेट आहेत हे 100% खरे आहेत, पण त्याला जोडलेल्या ज्या परमिशन आहेत या KDMCच्या फॉर्ज आहेत। आज इथे थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद झाली, मी सगळ्याच पत्रकार बांधवांना त्याची एक प्रत दिलेली आहे। त्याच्यामध्ये ज्या KDMCच्या परमिशन झालेल्या आहेत त्या 2019, 2018 आणि 2020 9वा महिना 8वा महिना 2018 ते 2020 मी ऑलरेडी 3-3.5 वर्ष एका खोट्या गुन्ह्यामध्ये कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये बंद होतो। मग मी ह्या परमिशन जेलमधून दिल्यात का? म्हणजे दीपेश म्हात्रेंना थोडी तरी अक्कल असायला पाहिजे होती। पण त्यांना जेव्हा कळलं की मला सुजित नलावडेला अडकवायचं, बरं सुजित नलावडेला का अडकवायचं आहे? सुजित नलावडेला अडकवायचं कारण काय? तर ही 2024ची जी इलेक्शन झाली, ज्या ह्याच्यामध्ये मी आपले डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर सातत्याने सहभाग असायचो। प्रत्येक प्रचारामध्ये मी प्रत्येक दौऱ्यात त्यांच्यासोबत होतो। गेले 1-2 महिने मी त्यांच्याबरोबरच या दौऱ्यात असताना त्यांनी मला बरेच वेळा भेटायचा प्रयत्न केला की तू मला भेट, पण मी त्यांचे बऱ्याच वेळा त्यांचे फोन टाळले पण नंतर त्यांचे भाऊ येऊन मला भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही न्यूट्रल राहा किंवा आम्हाला मदत करा। म्हटलं जमणार नाही, आम्हाला पक्षादेश आहे, तसं म्हटलं तर आम्हाला चव्हाण साहेबांना मदत करणं गरजेचं आहे। आणि मग असं बऱ्याच ठिकाणी मी करत असताना एक रवींद्र चव्हाण साहेबांची जुन्या डोंबिवलीमध्ये सभा झाली होती आणि त्या भाषणाच्या वेळी मी काही घोषणा दिल्या होत्या। त्या घोषणेचा राग म्हणजे घोषणा दिल्यानंतर त्याचा राग मनात ठेवून त्यांनी त्याच दिवशी त्यांच्या बंगल्यावरती मीटिंग घेतली। त्या बंगल्यामध्ये माझे काही हितचिंतक होते। एक डोंबिवलीतील राजकीय नेत्याने, एक वजनदार व्यक्तिमत्वाने मला फोन केला की सुजितजी तुमच्यावरती खुनी हल्ला होण्याचा प्रयत्न करत आहे। तर म्हटलं कोण करणार आहेत? तर बोलले दीपेश म्हात्रे। तर बोले, मी म्हटलं ठीक आहे, मी हसण्यावरही नेलं, पण दिले सुजित तू आता इथे राहत नाहीस, मुलुंडला राहतो, तुझा जाण्या येण्याचा रस्ता तोच आहे। तर त्यांनी काही लोकांना सांगितलेलं आहे की सुजित नलावडेचा खून करण्याची जबाबदारी त्यांची आहे, त्यांच्या हस्तकांमार्फत। त्यावेळी मग मला जेव्हा हे कळलं त्यावेळी मी कल्याण परिमंडळ 3चे उपायुक्त त्यांना पत्र दिलं। पत्र दिल्यामध्ये त्याच्यामध्ये मी उल्लेख केला, हे पत्र आहे माझ्याकडे, ह्या पत्रामध्ये मी हे 28/12/2024ला पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी त्यांना उल्लेख करून अशा गोष्टी सांगितल्या। तिथून विष्णुनगर पोलीस स्टेशनला मी माझा जबाब दिलेला आहे। त्या जबाबामध्ये पण मी सांगितलेलं आहे का होऊ शकतं, कसं होऊ शकतं। आणि पहिले मी हे गोष्ट असंच घेत असताना डोंबिवलीतले जे माझे मित्रपरिवार आहेत त्यांनी बऱ्याच लोकांनी मला येऊन सांगितलं की सुजित दादा ह्या गोष्टी अशा घडत आहेत, आमच्या कानावरती होत आहेत, तेव्हा तू कुठेतरी ह्या गोष्टी हलक्यामध्ये घेऊ नकोस, ह्याची कुठेतरी तू काळजी घे। मग मी पोलिसांना पत्र दिल्यावरती पोलिसांनी जो त्यांचा गोपनीय अहवाल असेल किंवा गोपनीय आढावा असेल त्याच्यानंतर मला पोलिसांनी हे प्रोटेक्शन मंजूर केलं आहे। त्याच्यामुळे मी पोलीस प्रोटेक्शन घेतलेलं आहे।
ते ह्या गोष्टीमुळे घेतलेलं आहे. आणि आता काय झालं आहे की ह्यांचं स्वतःचं पोलीस प्रोटेक्शन राहिलेलं नाही आहे. ह्यांच्याकडे काय पोलीस प्रोटेक्शन नाही, ह्यांच्याकडे काय राहिलेलं नाही. स्वतः हरलेले आहेत, 70,000 मतांनी दारुण पराभव झालेला आहे, पायाखालची जमीन सरकलेली आहे. आणि मला असं वाटतं की कुठेतरी नैराश्याच्या गर्तेत हे अडकलेले आहेत. आणि मग आता त्यांचं स्वतःचं ह्याच्यातनं मानसिक खच्चीकरण झालेलं आहे, म्हणून हे अशी बेताल वक्तव्य करत आहेत असं मला कुठेतरी वाटत आहे. आणि माझं पोलीस प्रोटेक्शन काढून किंवा मला ह्या केसमधून अडकवण्याचा प्रयत्न त्यांचा जो केविलवाणा चालू आहे तो यशस्वी नाही झाला तर माझं पोलीस प्रोटेक्शन निघालं तर मला परत माझ्यावरती खुनी हल्ला कसा करता येईल, ते फ्री होऊन जातील माझ्यावरती हल्ला करण्यासाठी, त्याच्यासाठीही त्यांची धडपड चालू आहे. एकंदरीत काल पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही दस्तावेज नेलेले आणि त्याच्यामध्ये 70 जणांवरती गुन्हे दाखल आहेत. त्याच्यापैकी काही नावं वाचून दाखवली, त्यात तुमचं नाव देखील वाचून नाही आहे. मी ह्याची एक प्रत दिलेली आहे, पाहिजे तुम्हाला पण एक प्रत देतो. ही जी ती 65 बिल्डिंगमध्ये जी आता जो गुन्हा दाखल झालेला आहे, या 65 बिल्डिंगमध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे ह्याच्यामध्ये अटक असलेले आरोपी, पाहिजे असलेले आरोपी, सुटलेले आरोपी, या सगळ्यांमध्ये माझा ह्या गोष्टीशी काडी मात्र संबंध नाही आहे. मुळात मी तुम्हाला परत एक गोष्ट पुन्हा सांगतो की ह्याच्यात जे फॉल्स डॉक्युमेंट लावलेले आहेत त्यांच्या तारखा तुम्ही बघितल्या असतात, त्या तारखेला मी स्वतः जेलमध्ये आहे. मग हे डॉक्युमेंट मी जेलमधून बनवणार का? आपल्या काही इमारती आहेत का त्याच्यामध्ये माझा काहीच कोणाशी संबंध नाही. 65 बिल्डर नक्कीच माझे मित्र आहेत. ह्या डोंबिवलीमध्ये माझे सगळ्यांशी संबंध असल्यामुळे सगळ्यांचे होते, पण त्याच्यामध्ये कुठलीही माझी बिल्डिंग नाही. मग आता ठाकरे गट ज्या पद्धतीने आक्रमक होत आहे, काय वाटतंय की दीपेश म्हात्रे ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका मांडतात ते आपली, पण तुम्ही काल एक बघितलं का त्यांची ती बाईट बघा की 65 बिल्डिंगचा जो विषय आहे तो सोडून ते सारखे एकाच गोष्टीवर धावत आहेत. रेराचा म्होरक्या पकडा, ह्या 1000 करोडचा घोटाळा. कसा 1000 करोडचा घोटाळा, काय संबंध आहे माहीत आहे का? ह्याचा काही संबंध नाही आहे. ह्यांनी आयुष्यात कामच हीच केलेत, ह्यांनी घोटाळ्याचीच कामं केलेत. लोकांकडून पैसे घ्यायचे. स्वतःच्या वॉर्डात बघा तुम्ही, दुसऱ्यांवरती म्हणजे कुरघोडी करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या वॉर्डात आपण काय करतोय ह्याचा लोकाजोगा आमच्याकडे पण आहे. आमची तोंड नका उघडायला लावू. आमचं एवढंच म्हणणं आहे, आज 65 बिल्डिंगमधल्या ज्या 3-3.5 लोकांच्या घराचा प्रश्न आहे, तर तो ऐरणीचा प्रश्न आहे. त्याचं राजकारण कृपया कोणी करू नये. त्यांना कसं न्याय देता येईल, मग तो कोणी असो, जास्तीत जास्त डोंबिवलीतील समाजसेवक असो, कोणी प्रतिष्ठित नागरिक असो, पॉलिटिशियन असो, ह्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची मनापासून. विविध मुद्द्यावरती दीपेश म्हात्रे ज्या पद्धतीने आक्रमक होतात ते याकडे कसं पाहतात? कुठल्या मुद्द्यावरती आक्रमक होतेच ते एकच टार्गेट करू नये. त्याचा मोरक्या पकडा, सुजित नलावडे, गोल्डन गँग काय असं काहीतरी काल बोलले, मी ऐकलं. असं बऱ्याच लोकांकडून मी त्यांच्याकडे, मला बऱ्याच लोकांचे रात्री अपरात्री फोन आले की सुजितजी काय चालू आहे. म्हटलं काय नाही, वैयक्तिक राग आहे. आता काय पोलीस प्रोटेक्शन काढायचं आणि कसं तरी हल्ला करायचा किंवा माझं करिअर बदबाद करायचं, हेच चालू आहे त्यांच्या मागे. कारण स्वतःचं तर करिअर संपलेलं आहे. ज्या पक्षामध्ये ते राहिलेले आहेत त्या पक्षामध्ये त्यांचं करिअर संपलेलं आहे आणि त्यांचं आता अस्तित्व हळूहळू मिटत आलं, त्यांना दिसलं आहे. मग हे अस्तित्व परत करण्यासाठी त्यांना आजचा हा केविलवाणा खोटा निष्फळ प्रयत्न असं मला वाटतंय. साहेब, यापुढे तुमची भूमिका काय असेल? कारण तुमचं नाव त्यांनी जाहीर केलेलं आहे, अनेक जणांचे भूमिका एवढीच असेल की मी काही जे ह्याच्यातले तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याशी मी बोलून कदाचित अब्रू नुकसानीचा दावा दाखल करीन. पक्षातले काही वरिष्ठ आहेत, मी त्यांना बोलणार आहे. आमची युतीमध्ये जे पण वरिष्ठ लोक आहेत आम्ही त्यांना बोलून या गोष्टीत जास्तीत जास्त त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन कसं काय ह्याच्यामध्ये करता येईल त्याचा आम्ही नक्कीपणे प्रयत्न करू. एकंदरीत पाहिलं तर इमारतीचा वाद जो आहे आता राजकीय वाद झालेला आहे आणि एकामेकांवरती आरोप करत हल्ला करण्याचाही आरोप या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.